महाराष्ट्र सी.ई.टी. डिपार्टमेंटकडून आता संपूर्ण सी.ई.टीचे रिझल्ट लागणे सुरू झालेले आहे आणि आन्सर की येणेसुद्धा सुरू झालेलं आहे। तर यामध्ये तुम्ही जर साईडवर आले तर साईडवर आल्यानंतर तुम्ही बघू शकता जे नोटिफिकेशनचं पेज दिलेलं आहे या पेजमध्ये संपूर्ण अपडेट देण्यात येत असतात। तर आजच्या डेटमध्ये बघू शकता तर BCA BBA यांची जी सी.ई.टी. होती यांची आन्सर की लॉग इनमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्या अगोदरच्या अपडेटमध्ये जर चेक केलं म्हणजे 15 तारखेच्या तर बघू शकता यामध्ये सुद्धा जे सी.ई.टीचे रिझल्ट आहे म्हणजे सी.ई.टीच्या आन्सर की आली, आन्सर की आल्यानंतर त्यांचे जे ऑब्जेक्शन होते हे ऑब्जेक्शनसुद्धा घेण्यात आले आणि त्यानंतर अशा प्रकारे संपूर्ण सी.ई.टीचे रिझल्ट लावण्यात येत आहे। तर यामध्ये नर्सिंग सी.ई.टी, त्यानंतर बघू शकता MCA सी.ई.टी, BPED सी.ई.टी अशा प्रकारे भरपूर सी.ई.टीचा समावेश आहे। या प्रकारे संपूर्ण सी.ई.टीचे रिझल्ट लागणार आणि ज्याही सी.ई.टीचे रिझल्ट बाकी असेल त्या सी.ई.टीचे रिझल्टसुद्धा या प्रकारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि रिझल्ट लागायच्या अगोदर संपूर्ण अपडेट जे नोटिफिकेशनचं पेज दिलेलं आहे त्या पेजमध्ये संपूर्ण माहिती पहिले उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्यानंतर तुमच्या लॉग इनमध्ये तुमचे स्कोअर कार्ड आन्सर की ही उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर आता राहिलेले जे सी.ई.टी आहे जसे की MBA सी.ई.टी, त्यानंतर MST सी.ई.टी 2025-26 तर यांची आन्सर की सुद्धा बाकी आहे। तर उद्या किंवा परवापर्यंत यांची सुद्धा आन्सर की साईडवर उपलब्ध केल्या जाऊ शकते। तर सी.ई.टी डिपार्टमेंटकडून कोणतीही अपडेट आली आणि सर्व सी.ई.टीचे जे रिझल्ट लागत आहे याच प्रकारे राहिलेल्या सी.ई.टीचे रिझल्ट लागल्यानंतर त्याबद्दलच्या संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।